आणि यानंतर अशी बातमी गोंदियातून आहे। गोंदियामध्ये रस्त्याच्या कडेला बसलेल्या दोघांना भरधाव कारनं उडवलेलं आहे। घटनेचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालाय आणि या दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे। गोंदियाच्या फुलचूर इथली ही घटना आहे। रस्त्याच्या कडेला बसलेल्या दोघांना भरधाव कारनं उडवलेलं आहे आणि या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय। या कारवरचं नियंत्रण सुटलं। कार आपल्या दिशेने येत आहे हे कळताच हे दोघे जण जागचे उठले, पण तिथून दूर जाण्याचा अवधी त्यांना मिळाला नाही। एवढ्यात ती कार त्यांच्यावर येऊन धडकली आणि हे दोघेही जण या अपघातात गंभीररित्या जखमी झालेत। त्या दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती कळते। देवेंद्र रहांगडाले आपल्याला अधिक अपडेट देईल। देवेंद्र, निश्चितच गोंदिया कोहमारा मार्गावर फुलचूर येथे एक पॉलिटेक्निक कॉलेज आहे आणि पॉलिटेक्निक कॉलेजच्या समोर तिघे जण रस्त्याच्या कडेला बसलेले होते आणि तिकडून भरधाव कार आली आणि ती भरधाव कार अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या कडेला बसलेल्या या तिघांना त्या कारने उडवले आहे। याच्यामध्ये अक्षरशः एका सायकलचा चेंदामेंदा झालाय, तर तिघांपैकी दोघांची प्रकृती ही चिंताजनक आहे। तर एक त्याच्यामधून सुखरूप आहे, त्याला किरकोळ जखम झाली आहे। मात्र जे दोघेही गंभीर जखमी आहेत त्या दोघांवर गोंदिया येथीलच एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे। पद्म्या, देवेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तिघजण रस्त्याच्या कडेला बसलेले होते, त्यापैकी दोघांना या भरधाव कारनं उडवलेलं आहे। त्या दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।